24 में आपका स्वागत है। आप देख रहे हैं टीएमटी न्यूज 24। अध्यक्ष महोदय, आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं आपलं महाराष्ट्र स्वप्न आहे। विकसित महाराष्ट्र थांबणार नाही अशा मोठ्या मोठ्या घोषणा करतो, मोठी मोठी भाषणं करतो। अध्यक्ष महोदय, मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचंय की मागच्या 3 महिन्यापासून रोजगार हमी योजनेच्या मजुराचं पेमेंट सुद्धा त्यांना मिळालेलं नाही। रोजगार हमी योजनेचा मजुराचं पेमेंट देऊ शकत नाहीत आणि आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट करतो। आधी त्या मजुराचं पेमेंट द्या, मजुरी द्या त्यांना। परवा सुद्धा आपल्याकडे एका ठिकाणी पालघरच्या वसईच्या बाबतीत कुठेतरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मजूर उपोषणाला बसले होते, आमची मजुरी मिळाली नाही। संपवतो अध्यक्ष महोदय, बाकीच्या नाही एवढं बोलला तो ऐकत नाही। 3 महिन्यापासून मजुरी नाही आणि आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमीची घोषणा करतो, आधी मजुरी द्या। अध्यक्ष महोदय, सरकारनं बऱ्याच जसं लाडकी बहिणीला आश्वासन दिलं, वेगवेगळी महामंडळ स्थापन केली, त्याच पद्धतीचं एक आश्वासन दिलं होतं की रोजगार हमी योजनेवर जे काम करतात ग्राम रोजगार सेवक त्यांना ₹8,000 मानधन देऊ। 3 ऑक्टोबर 24चा GR आहे। मग तुम्ही निवडणुकीसाठी GR काढला, पण त्याची अंमलबजावणी कोणी करायची? ₹1 सुद्धा मानधन त्या ग्राम रोजगार सेवकांना आजपर्यंत मिळालेलं नाही। याला जबाबदार कोण? असं हे फसवणारं सरकार आहे। निवडणुकीचं मतं घेण्यासाठी खोटी आश्वासनं देऊन, खोटे GR काढून त्याची अंमलबजावणी कोणी करायची? हे अध्यक्ष महोदय आपण सरकारला विचारलं पाहिजे। आप इस न्यूज़ की प्रतिक्रिया इस वीडियो को लाइक करके दे सकते हैं। अपने क्षेत्र से संबंधित हर सनसनी खबरें सबसे पहले जानने के लिए अभी सब्सक्राइब कीजिए टीएमटी न्यूज़ 24 को। विज्ञापन तथा अपने क्षेत्र की खबरें देने के लिए हमें संपर्क करें। चीफ एडिटर मुकेश तिवारी 9359301516।